नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण किचनमध्ये कोणताही पदार्थ किंवा कोणतीही रेसिपी न बनवता आज आपण माझी बहिणीची मुलगी किंवा माझी भाचीचा आपण आज केळवणाचा कार्यक्रम करणार आहोत। तर आज आहे श्रद्धाचे केळवण सोहळा ही महत्त्वाची विवाह परंपरा आहे। यामध्ये नवरा नवरीचे घरचे एकमेकांना जेवणाचं आमंत्रण देतात आणि भेटवस्तू देतात, एकमेकांना शुभेच्छा देतात। त्याचप्रमाणे मुलाकडचे किंवा मुलीकडचे नातेवाईक होणाऱ्या नवरीला किंवा नवऱ्या मुलाला जेवणाचे आमंत्रण देतात व तर बघा, आपण केळवण हे साजरं करणार आहे आणि पाहुणे मंडळीसुद्धा आलेली आहे। तर पाहुणे मंडळींचं आपण स्वागत औक्षण करून करणार आहे। तर चला आपण आता औक्षण करूया। श्रद्धा नवरी मुलगी आहे आणि नवरी मुलीचं आपण आधी औक्षण करून घेऊया आणि केळवणाचा आपण हा सण म्हणा किंवा एक विवाह प्रसंग, शुभ मंगल प्रसंग आपण साजरा करणार आहे। तर आपण श्रद्धाला आधी औक्षण करून घेऊ। नवराई माझी लाडाची ग, आवड हिला चंद्राची ग। नवराई माझी लाडाची ग, आवड हिला चंद्राची ग। नवराई माझी नवसाची ग, अप्सरा जाशी इंद्राची ग ग ग ग ग। तर श्रद्धाच्या केळवणासाठी आपण पारंपरिक पद्धतीचं आणि मराठमोळं असं जेवण बनवलेलं आहे। तर इथे बघा, मासवडीची आमटी बनवलेली आहे आणि सुंदर अशी चवदार मासवडी बनवलेली, त्यानंतर कांदा आणि तोंडी लावण्यासाठी काकडी आणि त्यानंतर आपण इथे भातसुद्धा बनवलेला आहे। आमटी आणि भात खूप सुंदर लागतो आणि श्रद्धाचं आवडतं जेवण आहे त्याच्यामुळे। आणि त्याबरोबर आपण भाकरीसुद्धा बनवलेली आहे आणि एक रव्याचा लाडू, मस्त असं जेवण बनवलेलं आहे। सुनियो जी इसको, रखियो जतन से।